नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील जुन्या कात्रज घाटात भीषण अपघात झालाय. अपघात सकाळी 8:45च्या सुमारास झाला असून अपघातात एका तरुणाचा आणि एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुणी गंभीर जखमी आहे. ही दुर्दैवी घटना पीएमटी बस आणि दुचाकीच्या धडकेत घडली आहे. आज सकाळी जुन्या कात्रज घाटामधील भिलारेवाडी वळणा जवळ पीएमटी बस आणि पॅशन या दुचाकीचा भीषण अपघात झाला. दोन्ही वाहनांची धडक झाल्यानं दुचाकीवर असलेले 3 जण कोसळले. यामध्ये आकाश रामदास गोगावले या 29 वर्षीय तरुणाचा आणि अनुष्का प्रकाश वाडकर या 27 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर नेहा कैलास गोगावले ही 20 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीनं भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे पीएमटी बस चालक सुधीर दिलीप कोंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत चौकशी केली जाणार असून बस चालकाची देखील वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. दरम्यान या अपघातामुळे जुन्या कात्रज घाटामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.